चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींच्या योजना तरी काय आहेत त्या माहिती आहेत का हो? चंद्रशेखर बावनकुळेंनी मोदींच्या योजना काय त्या कधी सांगितल्यात काय? मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या? तर लोकांना आम्ही 15-15 लाख रुपये देऊ, काला धन आणू, दिले का? आम्ही बंद पाडली का ती योजना? आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू, आम्ही पाडले का? परंतु बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडे फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे, याच्यापेक्षा योजना कुठली नाही. महाविकास आघाडीला मतदान करणे म्हणजे मोदीच्या योजना बंद पाडणे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. म्हणजे नेमकं काय म्हणायचं? चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींच्या योजना तरी काय आहेत त्या माहिती आहेत का हो? चंद्रशेखर बावनकुळेंनी मोदींच्या योजना काय त्या कधी सांगितल्यात काय? मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या? तर लोकांना आम्ही 15-15 लाख रुपये देऊ, काला धन आणू, दिले का? आम्ही बंद पाडली का ती योजना? आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू, आम्ही पाडले का? वर्षाला तरुणांना 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ, हे आम्ही बंद पाडलं का? 2022 पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर होईल, हे आम्ही बंद पाडली का योजना? कुठल्या योजना आम्ही बंद पाडल्या? कुठल्याही आम्ही योजना बंद पाडलेल्या नाहीत. परंतु बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडे फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे, याच्यापेक्षा योजना कुठली नाही. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली ही चूक केली असं भुजबळ म्हणाले. असं भुजबळ साहेब मला सुद्धा एकदा म्हणाले होते. जे राज ठाकरेंच्या बाबतीत बोलले ते भुजबळ साहेब मला पण एकदा म्हणाले होते की भास्कर, तुला शिवसेना सोडावी लागली, तू जर शिवसेना सोडली नसतीस तर आज शिवसेनेमध्ये खूप तू वरच्या पदावर असतास. मी शिवसेना सोडली, गणेश नाईकांनी शिवसेना सोडली, नारायण राणेंनी शिवसेना सोडली, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, पण तुला शिवसेना सोडावी लागली. तू जर शिवसेना सोडावी लागली, ती जर सोडली नसतीस तर तू खूप वरच्या पदावर असतात, असं भुजबळांनी त्यावेळेला सांगितलं. हे त्यांचं मत झालं, हे त्यांचं मन झालं की शिवसेना सोडल्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या सकट, स्वतः सकट त्यांना वाईट वाटतं म्हणून ते बोलले. त्याच्यामध्ये त्यांचा काही वाईट हेतू होता किंवा वाईट हेतू असेल असं मला वाटत नाही. भुजबळांची कुठेतरी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा नव्हती असं विजय वडेट्टीवार खासगीत बोलले. विजय वडेट्टीवार खासगीत बोलले म्हणजे तुमच्याजवळ बोलले, माझ्याजवळ खासगीत बोलतील तेव्हा मी तुम्हाला खासगीत येऊन सांगेन. रामटेकची जागा तुम्ही म्हणाल पारंपरिक जागा आहे तुमची, आता लोकसभेमध्ये तुम्ही काँग्रेसला दिली, पण विधानसभा जी आहे ती रामटेकची ती शिवसेनेची नेहमीची आहे. मात्र तिथले काँग्रेसचे नेते आतापासूनच ती जागा आमची आहे अशा. असं आहे की लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही, तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली 5 वेळा. 5 वेळा आलेली कोल्हापूरची जागा सातत्याने निवडून येणारी आमची सोडली. आमची अमरावतीची जागा सुद्धा सातत्याने निवडून येत होती, मागच्या वेळेला थोडी गडबड झाली, ती जागा आम्ही सोडली. अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडे आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे सुद्धा याची नोंद आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही, योग्य तो निर्णय होईल. रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे, ती आमच्याकडेच राहील. वायकरांच्या नातेवाईकांनी ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला होता अशा प्रकारचा आरोप होतोय. त्या संदर्भात यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी सुद्धा बोलवलं. असं आहे की ईव्हीएम हॅक करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखंडा आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर. ढवळ्या पोजपा शेजारी पोवळा बांधला तर गुण नाही तर वाण लागणारच, त्याला लागलंच असणार. संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे, त्याचा खावा मीठ त्याचीच मारावी मीठ अशा पद्धतीचं वक्तव्य भाजप. आमचे नेते संजयराव राऊत यांनी भाजपाला दे माय धरणी काय केलेलं आहे, त्यांना सळोके पळो करून सोडलेला आहे. संजयराव राऊतांनी लिहिलेले अग्रलेख आणि त्यांनी केलेला एखादा आरोप, त्यांनी केलेली टीका ही देशभरातले विविध जे मीडियाचे चॅनल आहेत, ऑन एअर ज्याला म्हणतात, त्याच्यावर दाखवले जातात. त्यामुळं एकदा संजयराव कधीतरी म्हणाले होते की 1 राऊत 100 दाऊद, त्याची पुन्हा पुन्हा आठवण भाजपाला येत असेल.